मार्केटमध्ये रासायनिक खताच्या किमती अगदी गगनाला भिडलेल्या आहेत. म्हणजेच मार्केटमध्ये रासायनिक खत खूप महागड्या स्वरूपात मिळतं आणि रासायनिक खत वापरल्यामुळे जमीन नापीक होते, उत्पन्नात घट होते. म्हणजेच काय, उत्पादन कमी पण होते आणि आपला खर्च वाढतो. पण या ठिकाणी जर मी तुम्हाला अशा पद्धतीची जर माहिती दिली आणि 90% जर तुमची रासायनिक खताची बचत झाली तर तुम्हाला आनंद होईल की नाही? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढी मी मोलाची माहिती घेऊन आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप फॉलो केल्या तर 90% तुमच्या रासायनिक खताची तर बचत होईलच. पीक एवढे जोमदार वाढेल तर तुमच्या उत्पादनात वाढ ही जबरदस्त पद्धतीने होईल. तर हो मित्रांनो, अफलातून पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही फक्त एक ट्रिक हाताळली तर या ठिकाणी तुम्हाला रासायनिक खताचा जो काही खर्च आहे तो नाच्या बरोबर या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच काय, रासायनिक खत या ठिकाणी तुम्हाला लागणारच नाही अगदी शेवटपर्यंत आणि उत्पादन देखील वाढेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी कोणती ट्रिक आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे ती आपण लक्षात घ्यायची आहे जेणेकरून रासायनिक खताचा खर्च नाच्या बरोबर येईल, म्हणजे खर्च येणारच नाही आणि उत्पादन एकदम जोमाने वाढेल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगते, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच अफलातून माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला लवकरच म्हणजे नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होतील. त्यासाठी व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो. चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण खूप मोलाची माहितीकडे वळूया. तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, जर तुम्ही कापूस पिकाची लागवड केलेली असेल तर कापूस पिकामध्ये रासायनिक खताचा जो काही खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात लागतो आणि मार्केटला रासायनिक खत उपलब्ध पण होत नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, फक्त ती लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत हे शेतात टाकायचं आहे. तर ते कशा पद्धतीने टाकायचंय, तर ज्या वेळेस तुम्ही कापूस पीक लागवड करत असतात, बरेच 90% शेतकरी अशी चूक करतात, कोरड्याला शेत फेकतात. म्हणजे शेत कोरडं असतानाच उन्हाळ्यात उष्ण वातावरणामध्ये शेणखत फेकून देतात, पण त्याचा फायदा काहीही होत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला कापूस लागवड झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर, म्हणजेच ज्या वेळेस कापूस पीक हे 2 किंवा 3-4 पानांवर असेल त्यावेळेस आपल्याला टाकायचे आहे. प्रक्रिया केलेलं असावं. तर त्यावेळेस शेणखत हे थंड झालेलं असतं आणि शेत देखील पाऊस पडल्यामुळे थंड झालेलं असतं. तर आता म्हणजे जे काही शेणखत आहे ते कशा पद्धतीने टाकायचं, तर मित्रांनो, जे आपले काही 2 तासातील अंतर असतं म्हणजे मधल्या पट्ट्यात आपल्याला शेणखत हे फेकून द्यायचं आहे. आणि फेकून दिल्यानंतर त्यानंतर आपल्याला डवरणी करायची. याच्याने फायदा काय होतो, डवरणी केल्यानंतर शेणखत हे मातीमध्ये खालीवर होते आणि चांगल्या पद्धतीने मिक्स होते आणि जे काही कापूस पिकाच्या जे काही मुळा असतात तर त्या मुळ्या लवकर शेणखत अपटेक करत असतात. आता तुम्ही म्हणणार की थंड वातावरणामध्ये म्हणजे पावसाळ्यात शेणखत का टाकायचे, कापूस उगवल्यानंतर का टाकायचे, तर जे काही जीवाणूंची संख्या असते ती दुपटीने वाढते आणि आपलं उत्पादन वाढायला मदत होते. तर मित्रांनो, एवढ्या जबरदस्त पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही शेणखत फेकल्यानंतर जीवाणूंची संख्या दुपटीने वाढते, तर त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक खताची मात्रा नाहीच्या बरोबर लागते. म्हणजेच काय, तुमच्या रासायनिक खताची या ठिकाणी 90% बचत होत असते. तर मित्रांनो, तुमचं पीक जोमदार वाढतं, पीक निरोगी असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने पिकाची वाढ होते. जमीन तर नापीक होतच नाही, पण जे काही जीवाणूंची संख्या आहे जमिनीत दुपटीने वाढते आणि आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते. तर कशी वाटली माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत. व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की व्हिडिओ खूप मोलाचा आणि फायद्याचा आहे, त्यासाठी लाईक करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसंच मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की कमी खर्चात आपण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलं पाहिजे तर त्याचं नियोजन स्टेप बाय स्टेप प्ले स्टोअरला आताच जा, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. तर अमृत पॅटर्न ॲपमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला नियोजन बघायला मिळेल. लाखो शेतकरी फॉलो करत आहे, तर तुम्ही वाट कसली बघताय, डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲप.